नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवतोय वाकटीची चटणी आणि ही रेसिपी खूप इझी आहे आणि जे आगरीकोळी लोक आहेत त्यांना खूप आवडते, मला माहिती आहे. तर आज वाकटी घेतली मी 100 ग्रॅम आणि तिला पूर्ण तव्यावरती भाजून घेतो. हिला मी पहिले चुलीमध्ये भाजायचो निखाऱ्यांवरती, पण आता आपण थोडं मॉडर्न झालं त्यामुळे. आणि तिला अशा प्रकारे मी साफ करून घेतो. आतमधला जो मांस आहे तो पूर्ण काढून घेतो आणि काटे काटे साईडला काढून घेतोय. साफ करून झाल्यानंतर पॅनवरती ऑइल टाकतोय. इथे टाकतोय मी कढीपत्ता, त्यानंतर टाकतोय चॉप केलेला लसूण किंवा तुम्ही टेचून घेतलेलं लसूण टाका. चॉप केलेला अद्रक थोडासा टेचून घेतलेला तो पण ॲड करतोय. चॉप केलेला कांदाही टाकतोय. हे सगळं टाकून मी मिक्स करून घेतोय, मस्त परतून मिक्स शिजवून घेतोय. त्यानंतर आगरी मसाला टाकतोय होममेड, थोडीशी हळद टाकतोय, थोडंसं लाल तिखट टाकतोय, धनिया पावडर टाकली आहे, थोडासा खडा मसाला पावडर जो होममेड बनवला होता आपण तो टाकतोय. हे सगळे मसाले टाकून मिक्स करून घेतोय. त्यानंतर टोमॅटो टाकतोय इथे 1 वाटी, त्यावरती मीठ टाकतो म्हणजे लवकर मेल्ट व्हा. मिक्स करून घेतोय आणि थोडं थोडं पाणी टाकून टोमॅटो आणि मसाला आपण शिजवून घेणार आहोत. हे सगळं शिजून झाल्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये वाकटी ॲड करायची. तर वाकटी थोडी कडक असते, शिजायला उशीर लागेल, त्यामुळे तिला मिक्स करून थोडंसं कोथिंबीर टाकून आपण हिला ना झाकण ठेवणार आहे 10-15 मिनटं लो मिडियम फ्लेममध्ये आणि थोडंसं पाणी टाकणार आहे जेणेकरून बाकी मसाले वगैरे करपू नये. हे सगळं टाकून मिक्स करून ठेवतोय आणि झाकण ठेवतोय आणि मग आपण एन्जॉय करायला तयार आहोत. ही वाकटीची चटणी एक नंबर लागते, नक्की एकदा ट्राय करा. आता हिवाळ्यामध्ये खास करून लोक ही सुकलेली मासे मच्छी खातात आणि मजेदार अशी लागते. नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गोलमोलला. थँक्यू.